गाईज कशा आहात तुम्ही? आय आय होप होप सगळे सगळे बरे आहात. मस्त असाल. येस. सो आणि आज काहीतरी तुम्ही नवीन बघताय बाय द वे. म्हणजे हातामध्ये असं माईक बिक घेऊन एकदम अपग्रेड झाले सध्या बाय द वे. येस म्हणजे येस. हे तुम्हाला कळेलच हे कोणी दिलंय, कोणी गिफ्ट दिलंय ते. ठीक आहे. हा ऍक्च्युली तो व्लॉग राहिला आपला हां, अपलोड तो व्लॉग करायचा. तो आम्ही पण टाकायचा लवकरच राहिला. येईल येस. तो व्लॉग. हं. कारण आपण काल कुठला पळसदरीचा व्लॉग टाकलेला पळसदरीचा आहे. ब्लॉग टाकलाय. तर येस. आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल. आणि आज होळी आहे. सो होळी निमित्त आम्ही आज काहीतरी एक छोटस. मॅडमची इच्छा अशी होती, की मला पुरणपोळी तिला पुरणपोळी बनवायची होती. ठीक आहे. सो तिची इच्छा अशी पण होती, की पुरणपोळी बनवताना आपण ब्लॉग सुद्धा शूट करू. येस. म्हणलं ठीक आहे. तुमची कारण इच्छा आहे माझं म्हटल्यानंतर फर्स्ट टाइम आहे म्हणून. येस. म्हणजे मी फर्स्ट टाइम हां, म्हणजे बनवणार आहे. फर्स्ट टाईम ही पुरणपोळी बनवणार आहे माहीत आहे. आणि हम्म. आमच्या लग्नाला माहीत आहे झालेले आहेत. आता हे 3रं वर्ष आमचं चालू झालेलं आहे. ठीक आहे. आणि 3ऱ्या वर्षामध्ये पहिल्यांदा बनवते आहे काय पाणीपुरी बोलतोय. पाणीपुरी बनवते पाणीपुरी. पुरणपोळी. ठीक आहे. पुरणपोळी बनवत आहे. सो आपण बघूया ही कशी बनवते पुरणपोळी आणि आणि ऍक्च्युली आपण मला माहिती नाही, मी मम्मीला पण फोन केला. मी सगळ्यांना फोन करून हां. करून विचारते कसं बनवायचं ते. आणि त्याच्यामध्ये युट्यूब तर आपला आहेच. येस. युट्यूबच आपला साथीदार आहे येस. रेसिपीसाठी. तर बघूयात आपण कसं होतंय. थोडीफार प्रोसिजर मी चालू केलेली आहे. येस. कारण आम्ही जस्ट दोघे पण आता ऑफिसवरून आलोय. ऑफिसवरनं आलोय. होळी खेळलो आम्ही. होळी खेळायला. दोघे पण होळी खेळून आलोय. हिच्या ऑफिसमध्ये, मी माझ्या हां, ऑफिसमध्ये. असं वेगवेगळं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माईकसाठी एकाच म्हणजे आमचा दादा आहे त्याचं सिलेक्शन हं. होतंच, की तुम्ही माईक सुद्धा घ्या, वापरा. जेणेकरून तुमचा आवाज क्लिअर येईल. सो येस. आता हा ब्लॉग क्लिअर असेल असं मी होप करतोय. सो बघूया आणि मॅडम आज कशा पुरणपोळ्या बनवतात ते पण ते बघू. सुद्धा बघूया आणि आपण. आपण फक्त टेस्ट करायला असतो आणि आम्ही टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू देऊच. ठीक आहे मॅडम? ओके सर. ठीक आहे. सो हाय गाईज. हॅलो तर गाईज. आम्ही आता आलो आहोत आमच्या किचन मध्ये. येस. जसं की तुम्हाला मगाशी म्हटलं की आम्ही म्हणजे मी तरी हा आता फक्त उभं राहून असं बघणार आहे. हिला जज करणार मी. ओके, हा मला जज करतो आणि एव्हरी टाइम करतच असतो. Yes. जज केल्याशिवाय माझं दुसरं कामच आहे काही ते. येत नाही. माझं कामच आहे ते. हो. तर Yes. बघा मी मस्तपैकी असं ऍप्रन वगैरे घातलेलं आहे. म्हणजे फुल एकदम वाईब आली पाहिजे की नाही, की म्हणजे मी काम करते. काम नाही, तू शेफ बनली आज. हा, शेफ बनले. शेफ. शेफ वेदिका. कारण मला आज पुरणपोळी बनवायची होती. सो म्हणून मी आज शेफ आहे. ओके. एरवी बनवते जेवण, पण आता जरा म्हणजे शेफ काहीतरी वेगळं बनवते ना. Yes. कारण कसं आहे की पहिल्यांदा ट्राय करते म्हणून मग आपण चपाती पण जरा भाजी तर ते सपोर्ट काय केला पाहिजे. सगळंच येतच. चपाती Yes. भाजी तर येतेच मला. हो. पण आता नवीन म्हणजे पुरणपोळी, कारण ती खूप डिफिकल्ट असते. जेवढं की मी प्रोसेस बघितली ना लहानपणापासून, ती प्रोसेस म्हणजे खूप डिफिकल्टच असते. येस. तरी पण मी ट्राय करते. आय होप मस्तच होईल. सगळ्यांनी प्रे करा की ती चांगलीच होईल. बरोबर. तर मी जसं की बोलले तुम्हाला की मी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. मी चण्याची डाळ. चण्याची डाळ. येस. चण्याची डाळ. मसूरची नाही, चण्याची डाळ. कारण ना मला आहे म्हणजे ते डाळी अजून पण नाही कळत कुठली डाळ आहे. पण मी ही चण्याची डाळ असं ऍझ्युम करून मी चण्याची ऍझ्युम भाई विचार करा म्हणजे. चण्याची डाळच आहे ती 100% शुअर आहे. Yes. तर मी चण्याची डाळ जसं की युट्यूब मध्ये बघितलं की 1 वाटी चण्याची डाळ आणि 1 वाटी सो गूळ. गाईज ही युट्यूब रेसिपी असणार आहे, हे हा. पण जरा लक्षात ठेवा. पण आणि मी चांगलं माझ्या होईल. रिस्क वरती खाणार आहे. नाही, चांगली असणार आहे. ह्याच्यासाठी एक लाईक करा हा. ओके, ठीक आहे. तर आता चला प्रोसेस करूया, कारण जास्त वेळ झालेला आहे. येस. 6:30 किती वाजले? 6:30 झाले. 6 म्हणजे 7 वाजायला आलेले आहेत. काय बोलते? 6 म्हणजे 7 वाजता. म्हणजे ते 7 वाजायला आलेले आहेत ऑलरेडी. Yes. तर मी पण तयारी केलेली आहे पुरणपोळी बनवायची. तर तुम्ही मला जरा सांगाल का आपल्या ऑडियन्सला की आपण इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेत ते? पहिली गोष्ट तुम्हाला हसायला खूप येते. चला ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. Yes. जशी का मी खूप एक्सपिरियन्स. येस, तुम्ही एक्सपिरियन्स आहातच मॅडम. हा, ऍक्च्युली जाऊ देत आता. तर गप नाही यार, तू हसवतो मला. सर्वप्रथम आम्ही काय केलेलं हा. आहे, चण्याची डाळ जी आहे चण्याची डाळ जी ती आहे. उकडवून घेतलेली, 4 शिटी लावून घेतलेली आहे. जरा जोरात बोला. अच्छा, मी जोरात बोलू काय? Yes. ठीक आहे. चण्याची डाळ आपण उकडून घेतलेली आहे. ओके. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण गुळ घेतलेला आहे. ओके, जेवढी आपण डाळ घेतली तेवढीच आपण गुळ घेणं. अच्छा. हा. त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर, मी इलायची पावडर असं बोलणार होते. वेलची पावडर, आणि तेच असतं पाहिजे, पण ते हिंदी व्हर्जन होतं. वेलची पावडर घेणार आहे. ओके. आणि हे जायफळ आहे, ते पण किसून टाकायचं. ओके, मला माहिती आहे जायफळ आहे. ठीक आहे. ओके. आणि पीठ मी मळून ठेवलेलं आहे. ओ वाव. येस. म्हणजे ऍडव्हान्स केले का तुम्ही काम? हा, मी म्हणजे थोडंफार असं प्रिपरेशन केलेलं.
सो मॅडम आता आपण काय करताय? आता मी वेलची पावडर टाकते. ओके. आणि मग त्याच्यानंतर ना थोडीशी जायफळ टाकायचे किसून. आता मी किसलंय का ते? किसलं नाही कधी आयुष्यात. हे ऑलरेडी तुम्ही गुळ टाकला का याच्यामध्ये? हो, गुळ वगैरे टाकून झालं, कारण ते मम्मीचा कॉल चालू होता मग त्याच्यामुळे करून घेतलं. अच्छा, ओके. तर हे असं थोडंसं टाकायचंय. ठीक आहे, आता बस झालं, जास्त नको ना, कारण आपण पहिल्यांदाच बनवतोय आणि ते कसं होईल ते सांगता येत नाही. ये तो होता रहता है. ये तो होते ही रहता है. मला थोडं बॅटर जरा जास्त पातळ दिसतं. काय चाललंय? तुम्ही का सगळं पाडताय? एवढं नका हो. नाही हे असंच असतं माहिती आहे बॅटर. असंच असतं का? येस. काय मला आयडिया नाहीये. आता ते तसं होईल, नरम होईल नंतर मध्ये ते कडल्यावरती. ते घट्ट झालं पाहिजे. हा मग होणार ना. होणार ना? येस. का नाही होणार? तुला माहितीये का? असं अंदाज लावायचं असतं. तर ते थोडंसं आपण बघूया थोड्या वेळानंतर ना कसं होतंय, कारण माझी थोडीशी बोलतात ना हार्टबीट थोडी माझी फास्ट झालेली आहे. येस. कारण एकदा असं नको व्हायला की गुळ जास्त. ठीक आहे ना, पुरणपोळी गोड असलीच पाहिजे माहिती आहे. जशी की मी आहे. हो असं मला बोलायचं होतं का? तू तर कधी कॉम्प्लिमेंट देत नाही. हा ना, सगळ्या गोष्टी मला बोलून घ्यायला लागतं त्याच्याकडून. हो घे. खाऊ दे आता गाईज, मी थोड्या वेळात भेटते, कारण थोडस व्यवस्थित सगळ्या गोष्टी करते मी आणि मग भेटते. आणि मग तुम्हाला परत भेटते. ठीक आहे गाईज, बघूया आता. हे मला तर वाटतंय की हे बरोबर झालंय, पण आता हिच्यामध्ये बरोबर नाही. हे खूप पातळ आहे, खूप पातळ. ठीक आहे ना, ते मग कळेल आणि जरा ते नरम होईल ना. असं पण असतं का? मला नाही माहिती. बघूया. ठीक आहे, चला बघूया. सो मॅडम, फायनली आमची पुरणपोळी झालेली आहे. म्हणजे इथपर्यंत प्रोसिजर आपली झाली. सगळ्यात पहिली गोष्ट, मगाशी जे झालं होतं त्याच्यामध्ये जरा ते जरा सांगाल का आपण काय झालं होतं? मी तुम्हाला जसं म्हटलं की थोडंसं धाकधूक जास्त वाढली होती. येस. मग मी थोडीशी चण्याची डाळ, म्हणजे जी थोडीशी मला असं वाटत होतं की जास्त आहे, मग ती मी कमी केली, म्हणजे काढून ठेवली होती वेगळीकडे. आणि मग नंतर म्हटलं की बाबा हे जरासं जास्तच पातळ दिसतंय, म्हणून ती थोडी ग्राइंड केली आणि ती टाकली. मग हे बघा, अशा प्रकारे पुरण रेडी झालेलं आहे. आणि अशा प्रकारे पोळी पण झालेली आहे. टचवूड कुठे गेलं? टचवूड इथे करते मी. ते लाटणं पण बाहेर लाकडाच आहे. सॉरी, टचवूड. इथपर्यंत तरी प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे. आता आपण बघूया पुढचं. जसं मला ना खरंच खूप भीती वाटते, पण ठीक आहे. येस पहिला ट्राय आहे. येस. आणि बाय द वे पुरणपोळी पण नीट झाली, म्हणजे गोल पण, आणि सारण वगैरे पण बरोबर मला वाटतं पसरलं. थोडस असं वाटायचं असतं, पण आता ते माझ्याकडे वाटायला सध्या काय नव्हतं. काय आता बोलतात ना, ते जेव्हा एंड पाहिजे असतं तेव्हा एंड मोमेंटला काही भेटत नाही, तसं वाला प्रकार झाला थोडा. पण ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम जेव्हा बनवू तेव्हा आणखी होईल ना त्याच्यामध्ये पण सुधारणा, कारण फर्स्ट टाइम आहे यार. इथपर्यंत तरी आपली प्रोसेस म्हणजे बऱ्यापैकी झालेली आहे. मी तुम्हाला ना थोड्या वेळात खरंच भेटते, कारण मला थोडीशी ती भीती वाटते. कारण कशाला भीती वाटते? काय नाही, आता असं उचलायचं डायरेक्ट आणि असं टाकायचं. आता आम्हाला तेच बघायचं तुम्ही कसं करताय ते. पोळी कशी उचलून टाकताय, म्हणजे ती फाटलेल्या पाहिजे व्यवस्थित. देवा करून घे एक. ओहो मम्मी पप्पा. ओ सक्सेस गाईज. इथपर्यंत झालेलं. आता थोडं थांबा जरा. ते जरासं पचका नको व्हायला ना. थोड्या वेळाने भेटते तुम्हाला काय? हा, थोड्या वेळाने भेटते. येस. सो मॅडम, तुमची पहिली जी पुरणपोळी आहे ती झालेली आहे बाय द वे. हो. येस. सो बघा गाईज, मस्त. ती थोडी बोलतात ना. नाही छान झाले खरं. म्हणजे पहिला ट्राय, म्हणजे कळतंय ना सगळ्यांना आता की पहिल्या ट्रायला जर एवढी चांगली बनवते तर मग अजून शिकल्यावरती एक्सपिरियन्स घेतला ती किती चांगली बनवेल. माझ्या नवऱ्याला आवडलं ना. येस. नाही खरंच छान झाले गाईस. आता ते फक्त एवढंच आहे की खाऊन बघितल्याशिवाय आपण टेस्ट सांगू शकत नाही, असं झालंय. पण हा सारण वगैरे सगळं छान होतं. सारण खाल्लं मी तर त्याने चाखून बघितलं, गोड वगैरे किती काय ते बघितलं. बरोबर आहे.
सो खूप छान झाली होती. म्हणजे सारण तरी छान होतं. आता हे बघूया, हे खाल्लं होतं म्हणजे. सो गाईज, अशा प्रकारे माझ्या वाईफने मस्त की पुरणपोळ्या बनवलेल्या आहे. ठीक आहे. आणि मॅडम बघूया आता आम्ही या थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवूच, टेस्ट खाऊन बघूया. आणि तुम्हाला कसं वाटेल पुरणपोळी, पहिली पुरणपोळी बनव. मेहनत दिसते का माझी? मेहनत का मेहनत का फल. सही है, सही है. मेहनत का फल मीठा होता है. यस. और पुरणपोळी हो तो ज़्यादा ही मीठा आहे, पण सही आहे. पण खरंच खूप भारी म्हणजे असं वाटलं नाही की तू फर्स्ट टाइम बनवतेस. ठीक आहे. येस. आणि खरंच एफर्ट्स पण चांगलेच आहेत तसे बघायला गेले तर. पण ठीक आहे, आता आपण बनवलीच आहात तर आम्ही एकदा खाऊन सुद्धा बघतो तुमचे चण्याच्या डाळीचे का कुठल्या डाळीचे कुठल्या डाळीचे आहेत ते. ठीक आहे. आणि आम्ही तुम्हाला नंतर मग रिव्ह्यू सुद्धा देऊ. सारण खाल्लंय माहिती आहे ते चण्याची डाळ, ते पीठ थोडी खाल्लंय. अरे पिठाचा आणि याचा काय संबंध आहे? अच्छा, हा सारणच होतं ना ते. पण ठीक आहे, प्रॉब्लेम. हा ठीक आहे. रेंदे कुछ नाही, होत आहे. सो अशा प्रकारे गाईज आता आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. सगळं आता थोडंसंच बाकी आहे हे आवरून, मग डायरेक्ट आता आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तेव्हा आपण तुम्हाला रिव्ह्यू देऊ. माझे साहेब देतील रिव्ह्यू. काय यार, चालेल. मला घाम आलाय खूप. हो 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 हो. मॅडम तुमची पुरणपोळी फुगली का? ते बोलतात ना, फक्त मुलींना नाक फुगवता येत नाही, पुरणपोळी सुद्धा फुगवता येते. पुरणपोळी सुद्धा फुगवता आली पाहिजे काय? येस. आणि येते. येस येस. म्हणजे जरा असं भारीच वाटतं ना जरा. पहिला चपाती येत नव्हती, चपाती फुगवली. भाकरी येत नव्हती, भाकरी फुगवली. आता पुरणपोळी येत नव्हती, पुरणपोळी फुगवली. फक्त नाक फुगवू नको. आता नाक फुगवायचीच वेळ आली. हा असं टॉन्ट मारतोय ना. टॉन्ट जोडी भाई, जे आहे ते आहे. पण खरंच म्हणजे मानलं पाहिजे, काही नाही येणाऱ्या मुलीला सगळं काही यायला लागलंय म्हणजे जरा वेगळंच वाटतंय, जरा म्हणजे छानच वाटतंय जरा. मम्मी बघतेस ना व्लॉग? हो 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 हो. हा मेन गोष्ट मम्मी तुम्ही बघा की सगळं तुमची मुलगी सगळं बनवते आता. हा, ह्याच्या मागे दुसरी स्टोरी सांगू आम्ही नंतर. काय येतील हळूहळू सगळ्या स्टोरी येतील. पण सध्या मम्मी करते. येस येस. बघा छान झाली पुरणपोळी माझी ही. फायनली गाईज, आता आम्ही जस्ट काय होळीचं आपण पूजन म्हणजे सगळं आपण करून आलो. होळीचं पूजन सगळं करून आलेलो आहेत. आता आमचे टिक्के बिक्के बघा, मॅडमचे टिक्के बघा. ठीक आहे. आणि म्हटलं आता जरा ब्लॉगचा एंड करू, जरा आम्ही टेस्टिंग करून जरा मॅडमचा. भरवणार आहे का? येस येस, भरवणार पण आहे. आणि बाय असं मॅडमचा मान राखला पाहिजे ना, म्हणून मग जरा पहिला क्लोज करण्याच्या अगोदर पहिला आपण ट्रोल करायचं मागे लागलं. एवढं मी त्याच्यासाठी मेहनत करते. असं काय नाही भाई, असं काय करतोय. ऐसा कुछ नाही बच्चा, ऐसा कुछ नाही. जाऊ दे आता गाईस. आता मला टेस्ट करायला देते. येस. ठीक आहे, टेस्ट करून बघा. आता हा सगळं ना खरंच छान झाले माझे. म्हणजे असं वाटत नाही असं करायचं होतं त्याने थोडं तरी. असं वाटत नाही बनवली आहे ना. रिएक्शन देऊ का नको तुला? अच्छा ओके सॉरी. तर मला म्हणजे असं आहे की असं वाटत नाही की पहिल्यांदा बनवली आहे. खरंच छान झाली आहे. म्हणजे जशी मम्मी बनवते तशी झाली माझ्या. ठीक आहे. नाही मम्मी शेफ आहेत बाबा. हा म्हणजे मम्मी खरंच सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप छान बनवतात. आपण ते लेवल मॅच करायला जरा वेळ जाईल पण करू. आणि करायची पण नाही मम्मीच्या हातचं जेवण. ठीक आहे, असं असतं. सर छान झाले. मला बोलता पण येत नाही, जरा जर झालं. ठीक आहे, त्यांना खाऊ देत. येस. तर आता आपण ब्लॉगचा इथे सेंड करूया. आणि सगळ्यांना हॅपी होली. सगळ्यांनी व्यवस्थित काय बोलतात सेफ खेळा. ठीक आहे. आणि जास्त पाणी वाया घालू नका. अय्या. आणि मजा करा. फुल इन्फ्लुएन्सर. असं काय नाही, तुम्हाला पाहिजे तसं करा, काय विषय नाही. पण मजा करा आणि सेफ राहा, बाकी काय नाही. ठीक आहे. आता आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. बाय.